नमस्कार शेतकरी बांधवांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार. कांद्याच्या भावात वाढ होणार तर किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या कमेंट घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. चीन, इजिप्त आणि पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात कांदा पुरवठा होत असल्याने भारतीय कांद्याची मागणी कमी होत आहे. आमच्या कष्टाने पिकवलेल्या कांद्यावर सरकार शुल्क आकारून आमची लूट करत आहे. सरकारने निर्यात धोरण पूर्णतः मुक्त करावे आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लादलेली बंधने आणि शुल्क शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे. यामुळे निर्यातीत घट होऊन भारताच्या परकीय चलनात मोठी घट होत आहे. कांदा निर्यात कोणत्या वर्षी, एकंदरीतच ही महत्त्वाची अपडेट आहे. एकंदरीतच मागील काही वर्षात कांदा निर्यात पाहिली तर 2018 ते 19 साली 21.83 लाख टन आणि 2020 सालीमध्ये 11.49 लाख टन, 2020-21 मध्ये 15.77 लाख टन, 2021-22 मध्ये 15.37 लाख टन, 2022-23 मध्ये 25.25 लाख टन, 2023-24 मध्ये 17.17 लाख टन निर्यात झाली आहे. तर कांदा निर्यातदार प्रमुख देशामध्ये बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, नेपाळ, संयुक्त अरब अमिराती, इंडोनेशिया, कतार, हाँगकाँग, कुवेत, व्हिएतनाम या देशाचा समावेश आहे. ही होती महत्त्वाची अपडेट कांदा संदर्भातील, जी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलाच नाही. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटू का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्री.